नमस्कार. आपण जेव्हा इतिहासाबद्दल बोलतो ना, तेव्हा बहुतेक वेळा राजे, महाराजे आणि त्यांच्या युद्धांच्याच गोष्टी ऐकतो. पण खरं तर काही समाज असेही असतात जे तलवारीच्या जोरावर नाही तर आपल्या कौशल्याने आणि संघटन शक्तीने इतिहास घडवतात. चला, आज आपण अशाच काही अदृश्य शिल्पकारांबद्दल बोलूया. विश्व ब्राह्मण कारागीर यांची कहाणी फक्त दगड आणि धातू कोरण्याची नाहीये, तर एक भक्कम, मजबूत समाज घडवण्याची आहे. मग प्रश्न उरतोच की ज्यांच्याकडे कोणतंही सैन्य नव्हतं, शस्त्र नव्हती, ते कारागीर समाजासाठी इतके महत्वाचे, इतके आवश्यक कसे काय बनले? त्यांची खरी ताकद नेमकी कशात होती? चला, मिळून या प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर याचं उत्तर आहे ना, ते त्यांच्या कामाच्या पद्धतीतच लपलेलं आहे. त्यांनी फक्त सुंदर मंदिरं किंवा वस्तूच नाही घडवल्या, तर त्यासोबतच एक अत्यंत शिस्तबद्ध आणि सुसंघटित समाज उभा केला. म्हणजे ते फक्त कारागीर नव्हते, तर खऱ्या अर्थाने सोशल इंजिनियर्स होते. ठीक आहे. तर मग त्यांच्या या प्रचंड सामर्थ्याचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ होता त्यांची कठोर आचारसंहिता. ही काही साधीसुधी नियमांची यादी नव्हती हा त्यांच्या संपूर्ण समाजाचा पाया होता. बघूया हे नक्की काम कसं करायचं. त्यांची सामाजिक व्यवस्था किती मजबूत होती हे आपल्याला या 4 पायऱ्यांवरून लगेच कळतं. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, पहिलं, सगळेजण एकत्र येऊन नियम ठरवायचे. दुसरं, त्या नियमांना पवित्र मानलं जावं यासाठी देवांची शपथ घेतली जायची. तिसरं, हे करार फक्त तोंडी नसायचे, तर ते कायमस्वरूपी लक्षात राहावेत म्हणून थेट शिलालेखांवर कोरले जायचे. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, जर कोणी हे नियम मोडले तर त्याला थेट समाजातून बहिष्कृत करण्याची कठोर शिक्षा होती. म्हणजे एकदा नियम मोडला की विषय संपला, अजिबात दयामाया नाही. आणि हे नियम म्हणजे काही चेष्टा नव्हती, त्याचं गांभीर्य किती होतं हे बघा. अमरावतीच्या एका शिलालेखात स्पष्ट लिहिलंय की जो कोणी समाजाचा करार मोडेल तो फक्त गुन्हेगार नाही, तर एक मोठा धार्मिक पापी मानला जाईल. आता विचार करा, ह्या एका वाक्यामुळे त्या नियमांना किती वजन आलं असेल. बरं, आता सामाजिक नियमानंतर येऊया त्यांच्या दुसऱ्या ताकदीकडे, आणि ती म्हणजे त्यांची आर्थिक व्यवस्था. फक्त सामाजिक नियमच नाही, तर संपत्ती आणि कामाचं व्यवस्थापन करण्यातही ते कमालीचे हुशार होते. त्यांची आर्थिक व्यवस्था तर खरंच आजच्या काळातही आदर्श वाटावी अशी होती. ते त्यांच्या सर्व सदस्यांकडून नियमितपणे कर गोळा करायचे आणि हा सगळा पैसा सामाजिक आणि धार्मिक कामांसाठी वापरला जायचा. इतकंच नाही, तर काही ठिकाणी तर उत्पन्न आणि वेतनाचं वाटपही लोकशाही पद्धतीने व्हायचं. यावरून त्यांची आर्थिक समज किती प्रगत होती याचा आपल्याला अंदाज येतो. आता हे सगळं झालं एका गावापुरतं. पण त्यांची संघटना फक्त एवढ्यापुरती मर्यादित होती का? अजिबात नाही. उलट त्यांचं जाळं तर अनेक प्रदेशांमध्ये पसरलेलं होतं आणि त्याची एक स्पष्ट, शिस्तबद्ध रचना होती. त्यांची रचना किती प्रभावी होती हे या तक्त्यावरून अगदी स्पष्ट दिसतं. बघा, सर्वात वर होतं कांचीपुरममधलं केंद्रीय मुख्यालय, ज्याचा अधिकार सगळ्यांवर होता. त्याच्या खाली राज्य पातळीवर 74 अहना नावाचे विभाग होते आणि अगदी गाव पातळीवर कोट्टळी आणि ओजा संघसारख्या संस्था रोजचं कामकाज सांभाळायच्या. म्हणजे अगदी स्थानिक पातळीपासून ते केंद्रीय स्तरापर्यंत एक मजबूत साखळी होती. खरंच किती सुसंघटित रचना. पण ह्या सगळ्या गोष्टींचा, त्यांच्या ताकदीचा, त्यांच्या महत्त्वाचा सगळ्यात मोठा पुरावा कुठला असेल तर तो एक ऐतिहासिक घटनेत मिळतो. आणि ही घटना म्हणजे त्यांच्या कथेचा क्लायमॅक्स आहे. गोष्ट आहे 1533 सालची, कानगनपल्लेमधली. तिथल्या प्रशासनानं कारागिरांवर अन्यायकारक कर लादले. याच्या निषेधार्थ सगळ्या कारागिरांनी एकत्र येऊन एक अविश्वसनीय निर्णय घेतला. त्यांनी तो संपूर्ण प्रदेशच सोडून दिला. आता विचार करा काय झालं असेल. त्यांच्याशिवाय शेतीची अवजारं कोण बनवणार, घरगुती वस्तू कोण देणार? सगळं काही ठप्प, संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडून पडली. शेवटी प्रशासनाला झुकावंच लागलं. त्यांनी कर कमी केले आणि या कारागिरांना सन्मानानं परत बोलावून घेतलं. ही होती त्यांच्या एकजुटीची ताकद. आणि हे काही छोटं मोठं आंदोलन नव्हतं. आपण बोलतोय तब्बल 32 गावांविषयी. विचार करा, 32 गावांमधले सगळे कारागीर एकत्र आले आणि त्यांनी मिळून हा निर्णय घेतला. केवढी मोठी एकजूट असेल ही. तर मग ह्या सगळ्या कहाणीतून आपल्याला काय दिसतं? विश्वब्राह्मण समाजाचा जो वारसा आहे ना, तो त्यांनी बनवलेल्या वस्तूंमध्ये तर आहेच, पण त्याहूनही जास्त तो त्यांच्या विचारांमध्ये आणि त्यांच्या संघटन शक्तीमध्ये आहे. त्यांच्या यशाची गुरुकिल्ली किंवा म्हणूया की त्यांचे आधारस्तंभ
हेच होते पोलादी शिस्त, जबरदस्त आर्थिक समज, राज्यव्यापी संघटन, उच्च साक्षरता आणि समाजात असलेली त्यांची अत्यंत महत्त्वाची इनडिस्पेन्सिबल भूमिका. ह्याच गोष्टींमुळे ते इतके सामर्थ्यवान बनले. तर ही कथा इथे संपते, पण एक प्रश्न मागे सोडून जाते. विश्वब्राह्मण कारागिरांप्रमाणे आपल्या इतिहासात असे आणखी कितीतरी अज्ञात समाज असतील ज्यांच्याकडून आपण संघटन आणि सामर्थ्याचे धडे घेऊ शकतो. कदाचित आपल्याला आपला इतिहास फक्त वाचायचा नाहीये, तर नव्या नजरेने समजून घ्यायची गरज आहे. काय वाटतं?